राहता शहरात शिवजयंतीनिमित्त विवेक कोल्हे राहता शहरातील शिवजयंतीला भेट देण्यासाठी आले असता विखे समर्थकांनी विवेक कोल्हे यांना विरोध केला। यावेळी कोल्हे मिरवणुकीत न जाता वीरभद्र मंदिराजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याचे ठरवले। पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी क्रेन बंद करण्यात आले, तसेच काही क्षण लाईट देखील बंद करण्यात आली। त्यामुळे त्यांची दहशत अजून संपली नाही असे विवेक कोल्हे यांनी सांगितले। तर विखे पाटलांची दहशत नाहीये, मात्र तुम्ही त्यांच्या नादी लागू नका असे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांनी सांगितले। सर्वप्रथम या ठिकाणी राहते येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। पुढे विचारा, तुम्ही विचारणार असाल। तुम्ही येणार आहे, मात्र या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला असं देखील आम्हाला बघायला मिळालं। दुर्दैवाची गोष्ट आहे, ज्या राजांनी कसं प्रशासन करावं, कसे राज्य कारभार बघावा याचं उत्तम उदाहरण संबंध जगासमोर ठेवलेलं आहे। आपल्या देशाचे आराध्य दैवत त्यांची आज जयंती होती आणि हा एक उत्साहाचा सण असतो ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे। त्या राजाला आपण अभिवादन करायला आपले सगळे दिनक्रमांक सगळे कार्यक्रम सोडून येत असतो आणि वर्षभराच्या कामासाठी प्रेरणा घेत असतो। त्याकरता हा सार्वजनिक उत्सव होता। सगळ्याच या ठिकाणच्या मंडळींनी त्याला हातभार लावलेला होता आणि स्वाभाविक अभिवादन करायला यावं याच ठिकाणून आम्ही वीरभद्र मंदिर असेल महाराजांचे आशीर्वाद घेऊन अनेक आम्ही प्रकल्प हाती घेतले आणि तडीस नेले आणि म्हणून श्रद्धा असल्यामुळं आम्ही स्वाभाविक या ठिकाणी अभिवादन करायला आलो। परंतु इथं आल्यावर कळलं की लाईटही घालवली आणि ज्या क्रेननी वरती हार घालायचा ते क्रेनही नगरपालिकेचे कर्मचारी इथं असताना देखील आम्हाला वरतून सूचना आहे की या ठिकाणी क्रेन ऑपरेट करायचं नाही आणि लोकांचा टॅक्स आहे। नगरपालिका ही काही खाजगी संस्था नाही, शिवाजी महाराजांचा पुतळा हा काही खाजगी प्रॉपर्टी नाही। आपल्याला ज्ञात आहे किती वर्ष महाराजांचा पुतळा कोणी त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये डांबून ठेवला होता, त्यासाठी अनेक आंदोलन देखील झाले होते। त्या याच्यात मी जाऊ इच्छित नाही, पण आज आनंदाचा दिवस आहे। महाराजांना देखील अनेकदा रयतेसाठी संघर्ष करावा लागला, तर तीच प्रेरणा या निमित्ताने आम्ही घेऊन अजून संघर्ष करू आणि काम करू एवढंच या निमित्ताने बोलतो। दडपशाही आहे की तुम्ही येणार आहे म्हणून विवेक कोल्हे येणार म्हणून भीती नाही, विवेक कोल्हे येणार म्हणून किंवा कोणी येऊ, माझं म्हणणं आहे की महाराजांची जयंती ही काही कोणा एकाची नाही। त्यासाठी मागच्या वेळेस गणेश उत्सवाच्या वेळेस काही मंडळांनी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, त्याही वेळेस दुर्दैवाने असा प्रकार घडला। देव असेल किंवा महापुरुष असतील, ह्या जयंत्या यांच्या जयंती सार्वजनिक असतात आणि सार्वजनिकरित्याच त्या साजऱ्या झाल्या पाहिजे, त्याला कुठलंही गालबोट लागलं नाही पाहिजे असं व्यक्तिशः माझं मत आहे। परंतु या ठिकाणी असं दिसतंय की कुठंतरी दहशतीचं उडालेलं झाकण पुन्हा लावायचा प्रयत्न केविळवाणी चालू आहे। परंतु हे सगळे महाराजांचे युवा मावळे आहे आणि ह्या अशा जुलमी कारभाराच्या विरुद्ध आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। ज्यांनी आवाज उठवला त्यांनाही काही प्रमाणात मागच्या वेळेस हल्ले झाले, असे प्रकार वारंवार घडत राहिले तर निश्चितपणाने याचा न्याय हे जनतेच्या कोर्टात होईल याची मला खात्री आहे। मिरवणूक चालू असताना हे देखील ऐकायला लागलं की या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना अलाउड नाही, त्यांना विरोध आहे आज देखील सांगण्यात आलं। मग त्याचं कारण तेच होतं की या ठिकाणी बघा, हा श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील परिसर आहे। स्वाभाविकदृष्ट्या सार्वजनिक उपक्रमांना या ठिकाणी सगळी संचालक मंडळ असतील किंवा आमच्यासारखे हजेरी लावणं अपेक्षित असतं किंवा आम्हाला वाटलं की या ठिकाणी आपण देखील सार्वजनिक कार्यक्रमाला दोन हात आपण लावावे आणि त्या उत्साहात सहभागी व्हावं, तर कोणाची पोटदुखी होण्याचं काही कारण नाही। परंतु ते स्वतः या ठिकाणी अभिवादन करायला आले का नाही मला कल्पना नाही, कदाचित येऊन गेले, परंतु दुसरं कोणी येऊ नये आणि अभिवादन करू नये अशी कोणाची भावना असेल तर ती चुकीची आहे। याच्यात तरी राजकारण करू नये
आज तरी आजच्या दिवस तरी हा राजाचा दिवस आहे, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, त्याच्यामुळे आज तरी होणं हे दुर्दैव आहे, एवढंच मी म्हणू इच्छितो. आणि हे केविळवाणी प्रयत्न आहे हा, असं न येऊ देण्याने काही कोणाच्या याला हे करणं काही चांगली गोष्ट नाही असं मला वाटतं. काय संबंध आहे कोपरगाव तालुका आहे तिकडे जायचं ना, तिला पण पुतळा आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील की जय, जय भवानी, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, खासदार सुजय यादव की जय, नामदार राधाकृष्ण विखे पाटील की. तुमच्या गावात शिवाजी महाराज पुतळा आहे तिकडे करायचं म्हणा, इथं काय संबंध नाही यायचा, इथं काय संबंध नाही यायचा. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, पुतळा तिकडे जायचं ना, इथं काय काम आहे. राधाकृष्ण विखे पाटील की जय. नाही तिकडे जायचं नाही, इथं काय संबंध आहे. त्यांना ना कारखान्याच्या पुतळ्यावर जा, कोपरगावच्या पुतळ्यावर जा, इथं काय संबंध आहे. नाही चालणार, अरे मी बरोबर बोलून राहिलो, तू सांगा भांडण सुद्धा केलं, मारामारा केल्या. विवेक कोल्हे या ठिकाणी आल्यानंतर तुमच्याकडून विरोध करण्यात आला, काय सांगाल याविषयी. हे बा, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे आणि दैवताची पूजा हे सर्व समाज या ठिकाणी करत आहे. पण गेल्या काही दिवसापासून आपण पाहत असाल राहाता तालुक्यामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा आम्ही फार ॲग्रेसिव्ह, फार आमचं राहाता तालुक्यामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये फार मोठा जनसमुदाय आमच्याबरोबर आहे असा केविलवाणी प्रयत्न तुम्ही दरवेळेस करा. हारान फूल घाल, घोषणा द्यायला लाव, काही चॅनलवाल्यांना धरून तुम्ही बाईक तयार करा आणि अशा प्रकारे तुम्ही शिर्डी मतदारसंघामधलं एक वातावरण या ठिकाणी खराब करण्याचा प्रयत्न करीत आहात. माझी एवढीच विनंती आहे की तुमचं राजकारण जरी तुम्ही आत्ता बोलले का आमचे 14 गाव इथं आहे, तुम्ही 14 गाव नाही, तुमचं महाराष्ट्र नाही हिंदुस्थानच आपलं आहे, आपण हिंदुस्थानी आहेत. तुम्ही 14 गावांपुरतं बोलू नका. पण चांगल्या चाललेल्या आमच्या विकासाच्या कामामध्ये चांगला आमचा तालुका आज 1 नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी येऊन तुम्ही मिठाचा खडा का टाकतात हे माझं मत आहे. आणि याच्यापूर्वी तुम्हाला आमच्या इथं शिवजयंत्या झाल्या नाही का? याच्यापूर्वी तुम्ही कोणत्या कार्यक्रमामध्ये आमच्या इथं आले? अहो, गणेशनगरचा झालेला हा एक अपघात आहे. आता काही दिवसांनी ते मतदारसंघामध्ये माहिती होईल, त्यांना माहिती होणार आहे कशा प्रकारे त्या ठिकाणी आपण कारभार करता, काय करतात, याच्यावर सगळे लक्ष ठेवून आहात. आणि म्हणून माझी विनंती आहे की गावामधले 4-5 जणं घेऊन आमच्या राहाता शहरामधलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोणीच करू नये. आणि आदरणीय विखे साहेबांनी आम्हाला काही कुठल्या सूचना केलेल्या नाही का तुम्ही असं करा आणि तसं करा. नाहक त्यांचं नाव घेऊन तुम्ही तुमचं आहे ना, तुमचं क्रेडिट वाढवण्याचा प्रयत्न करू नका.
आमचं गाव शांत आहे, शांतच राहू द्या एवढीच विनंती राहणार आहे. तुम्ही विरोध केला म्हणून त्यांनी आज सांगितलं का तुम्ही कुठेतरी दडपशाही अजून करताय, दहशत कसली कसली दहशत आणि कसली दडपशाही. सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन विचारा आज विखे पाटलांचं महत्त्व काय आहे. विखे पाटलांचं आज तालुक्यासाठी नाही जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे. तुम्ही कसं दडपशाहीचं झाकण करता हो. तुम्ही तुमचा मतदारसंघ सांभाळा, तुमच्या मतदारसंघामध्ये काय चालू आहे ते पहा. तुम्ही मागच्या वेळेससुद्धा थोड्याहून हे झालं ना, आणि आता यावेळेससुद्धा विखे पाटलांच्या नादी लागू नका. तुम्हाला वेळ आल्यावर विखे पाटील दाखवून देतील काय ते. आमच्यात तर ताकद नाही, पण विखे पाटलांमध्ये तेवढी ताकद आहे, एवढंच या निमित्ताने मी सांगतो.